नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मस्त अशी आळूची वडी। त्यासाठी मी इथं हिरवीगार अशी मस्त आळूची पाने घेतली थे बघा, खूप छान अशी। त्यासाठी इथं मला लागणार आहे हे डाळीचं पीठ, एक मोठा बाउल भरून घेतलं, थोडंसं पाणी इथं घेतलं आहे मी, मिरची लसूण आणि जिरं वाटून घेतलेलं आहे इथं, हळद, पांढरे तीळ, थोडंसं लाल तिखट, गरम मसाला, जिरं आणि मीठ आणि थोडंसं तेल। आधी आपण हे डाळीचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे चांगलं, हे टाकते। त्यात टाकू थोडीशी हळद, 1 चमचा हळद टाकली। मिरची वाटून घेतली, मिरची लसूण आणि जिरं बारीक करून घेतले। थोडंसं आपण इथं लाल तिखट टाकतोय, फक्त अगदी नॉर्मल, थोडा गरम मसाला आणि मीठ, पांढरे तेल। आता हे मस्त आपण सगळं काढून घेणार आहे। अशा पद्धतीने आता मस्त आपलं पीठ आता काढून झाले। अशी एवढं आपल्याला घट्ट पीठ पाहिजे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित वड्यांना सगळीकडनं लावता येईल। नॉर्मली ह्याच्यामध्ये फक्त थोडंसं तांदळाचं पीठ टाकते, म्हणजे आपल्या वड्या ह्याच्यामुळं कुरकुरीत होतील मस्त। ऑप्शन आहे, टाकलं तर टाका, तुम्हाला आवडल्यास, नाही टाकलं तरी चालते। आता पीठ आपलं छान कालवून झालेलं आहे। आता हे भांडं घेतले मी वड्या उकडवण्यासाठी, त्याला मस्त आपण आता इथं तेल लावून घेऊया। अशा पद्धतीने आता याला तेल लावून घेतले। कुकरचा इथं मी ह्या कुकरमध्ये पाणी ठेवले, त्यात आपण ही जाळी ठेवून देऊया। ते 4 पाने मी एकावर एक लावून घेतलीत बघा मस्त। आता आपण ही चिकन दडपणार आहे। नाही, आपण आतून पण पीठ लावून घेतोय ह्याला। अशा पद्धतीने आता मी पीठ लावून घेतलंय। आपल्याला वडी अशी मुडपायची आता ही। अशा पद्धतीने आता पीठ लावून घेतलंय मी। मस्त आपण ह्या भांड्यात ठेवून देऊया स्टीमरच्या। अशा पद्धतीने आता सगळ्या वड्या मिक्स करून घेते। ह्या पद्धतीने आता मी वड्यांना पीठ लावून घेतले। इथं स्टीमरचं भांडं आहे माझं, त्याला तेल लावून घेतले, त्याच्यावर मी हे ठेवून देते उकडण्यासाठी। मस्त इथं वड्या आपण आता उकडायला ठेवूया। मी जास्त नाही, 2च वड्या केल्यात, आम्ही 4च माणसं असतो, त्यामुळं झाकण लावूया। ह्याला मस्त एक 15 ते 20 मिनटं तरी ह्याला उकडायला लागतं। जास्तीत जास्त 30 मिनटंसुद्धा लागू शकतात, कारण वडी आतपर्यंत शिजली पाहिजे आपली। आता मस्त अशी आपली वडी शिजून झाली बघा, थंड पण होऊन दिली मी। अशा पद्धतीने आपल्या वड्या मस्त शिजून झाल्यात। आता आपण त्यांना तळून घ्यायच्यात। मस्त तेल टाकते, तोपर्यंत आपण वड्या चिरून घेऊया। वड्या थंड झाल्यामुळे व्यवस्थित आपल्याला कापता येतात।
मस्त वड्या अशा कापून घेते मी आता. मस्त अशा एकसारख्या वड्या मी छान कापून घेतल्यात. थंड झाल्यामुळे वडी आपल्याला व्यवस्थित कापता येते. आता तेल आपलं तापलेलं आहे छान. तेलात सोडून दे. आता या पलटी करून घेऊया आपण. आता वड्या छान आपल्या डीप फ्राय मस्त तळून निघाल्यात. आपल्याला ह्या मस्त लाल आणि अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. आता आपल्या वड्या लाल होत आल्यात, कुरकुरीत पण होत आल्यात. गॅस कमी करूया आपण. अशा पद्धतीने आता मी सगळ्या वड्या तळून घेते. अशा मस्त आळूच्या कुरकुरीत वड्या मी तयार केल्यात बघा. एकदम छान, अगदी क्रिस्पी झाल्यात खूप बघा. अशा पद्धतीने मस्त अशा झणझणीत कुरकुरीत वड्या घरी तयार करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवडल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.